नमस्कार. आज शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बार्शी या संस्थेचा संस्थापक चेअरमन म्हणून मी आपल्याला नमस्कार करतो, आपलं स्वागतही करतो आणि आपलं आभारही मानतो. शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक, शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक सध्या चालू आहे. 2 पॅनल उभे आहेत. वास्तविक पाहता त्या दोन्ही पॅनलचे उमेदवार कोण आहेत किंवा अन्य कोण या संस्थेमध्ये भाग घेतलेला आहे त्याच्याशी आमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. फक्त आम्हाला सर्वश्रुत आहे की एक पॅनल हा बुरगुटे साहेबांचा आहे, त्याची खूण आहे कप्पशी, आणि दुसरा पॅनल श्री नंदन जगदाळे संस्थेचे उपाध्यक्ष यांचा प्रमुख भूमिका असलेला आहे. त्यांची खूण आहे पतंग. या बँकेचा संस्थापक चेअरमन म्हणून मी माझी भूमिका आपल्यासमोर मांडतो. वास्तविक पाहता मी संस्थापक चेअरमन आणि सोलवट सर या संस्थेचे संस्थापक डायरेक्टर किंवा संस्थापक सहकारी म्हणा, या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. बँकेच्या इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचे माझ्या इतकेच ते मुख्य साक्षीदार आहेत. तेही आपल्याला याविषयी बोलणारच आहेत. आम्ही 97-98 साली ही बँक ओपन करण्याच्या दृष्टीनं प्रपोजल केलं आणि ते प्रपोजल करताना मुख्यत्वे मी आणि माझ्याबरोबर RB कुलकर्णी म्हणून संस्थेचे प्राध्यापक होते. आम्ही प्रपोजल तयार केलं आणि त्यावेळचे सहकार मंत्री श्री दिवाकर रावते हे सहकार मंत्री होते. त्यांनी आम्हाला वेळ न लावता बँकेत खातं ओपन करायची आणि शेअर कॅपिटल जमा करायची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे आम्ही शेअर कॅपिटल जमा करायला सुरुवात केली. पण त्याच पिरियडमध्ये मी 1996 मध्ये ज्या लोकसभेमध्ये 11व्या लोकसभेमध्ये गेलो होतो ती लोकसभा डिझॉल्व्ह झाली. डिझॉल्व्ह झाल्यानंतर संस्थेतला शेअर कॅपिटल जमा करताना आम्हाला अडचणी यायला लागल्या. आत्ता मी बोललो आपल्याला त्याप्रमाणे राजकारणामधली गरिबी आणि राजकारणामधली श्रीमंती असे 2 प्रकार आहेत. पदावर असणाऱ्या माणसाला लाखो रुपये द्यायला कुणीही तयार होतं. पदावर नसणाऱ्या माणसाला शेअर कॅपिटल जमा करताना सुद्धा त्याच्याकडे संशयानं बघितलं जातं. मग अशा अवस्थेमध्ये मी मामाच्या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. हायस्कूलचं शिक्षण माझं जनता विद्यालय इडशीमध्ये झालं. कॉलेजचं शिक्षण बार्शी कॉलेजमध्ये झालं. आणि मी आत्तापर्यंतच्या खासदारकीच्या भाषणामध्ये बऱ्याच वेळेस म्हटलं होतं की मामाची काठी माझ्या अंगाला स्पर्श केल्यामुळं माझ्या आयुष्याचं आणि शरीराचं सोनं झालं. कदाचित मामाची संस्था जर इथं नसती, ग्रामीण भागात नसती, कदाचित मी एवढ्या मोठ्या देशाच्या लेवलच्या सभागृहात जाऊ शकलो नसतो. त्याप्रमाणे आम्ही हायस्कूलला शिकत असताना मामांचे कार्यक्रम असताना मामा म्हणायचे आपल्या संस्थेची एक बँक पाहिजे. पण मामांच्या
हयातीमध्ये दुर्दैवानं ते शक्य झालं नाही. मग तो विचार माझ्या मनात आला आणि मी म्हटलं त्याच्यापेक्षा आपण जी बँकेचं प्रपोजल केलं आहे, जे करतोय ते मामाच्या संस्थेला जर आपण देऊन टाकलं किंवा मामाच्या संस्थेच्या संलग्न जर आपण केलं तर मामाची एक इच्छा पूर्ण केल्याचं एक आपल्याला ऋण व्यक्त केल्यासारखं होईल. आणि असा विचार मनात करून मी सगळं प्रकरण घेऊन माननीय संस्थेचे सर्व डॉक्टर यादव साहेबांच्याकडे गेलो. यादव साहेबांच्या पुढं हा सगळा प्रपोजलचा भाग मांडला, त्यांना समजावून सांगितलं आणि यादव साहेबांनी तयारी दाखवली. आणि यादव साहेबांनी मला वाटतं त्यावेळेस स्पेशल केस म्हणून सगळ्यांना शेअर कॅपिटलचं पैसे इश्यू केले कर्मचाऱ्याला. आणि मग बाकीचं शेअर कॅपिटल जमा करण्यासाठी इमर्जन्सी कर्ज देऊन भांडवल उभा केलं. हां, शेअर भांडवल हो संदेश जाईल, त्यांनी पैसे दिले नाही. फक्त कर्मचाऱ्यांना आव्हान केलं की मामाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला बँक उभा करायची आणि त्याचं शेअर कॅपिटल गोळा करायला मला फक्त 4 दिवस अवधी होता. लास्ट स्टेजला आलेलं होतं की 7.5 लाख रुपये शेअर कॅपिटल जमा करण्याची बँकेची शेवटची स्टेप होती. त्याच्यानंतर बार्शीसारख्या ठिकाणी 25 लाखाचं शेअर कॅपिटल लागणार होतं. मग ते आम्ही गडबडीत सगळं जमा केलं. माझ्याबरोबर सोलोड सर होते, तुमचे भागवत चव्हाण होते, पुन्हा गपाट सर होते, की आम्ही ही 4-5 जण मंडळी संस्थेच्या सगळ्या शाखामध्ये फिरलो. आमची परिस्थिती समजावून सांगितली आणि शेअर कॅपिटल जमा झाल्याबरोबर इमर्जन्सी लोन सोसायटीमधून उपलब्ध करून आव्हान डॉक्टरनी केलं बरं का, त्यांनी पैसे दिले नाही. नाही तो भाग वेगळा बरं, अगदी बरोबर आहे सरांचं. आणि मग आम्ही रावते साहेबांकडे ते सबमिट केलं. रावते साहेबांनी लगेच रिझर्व्ह बँकेला फॉरवर्ड केलं. पण रिझर्व्ह बँकेच्या परेल बँक शाखेमध्ये मी सोलोड सर आम्ही किती चक्रा मारल्या या आम्हालाच माहीत आहे. मग शेवटी त्यांनी सांगितलं की बाबा 7.5 लाख शेअर कॅपिटल असणाऱ्या बँका ओपन करण्यासाठी तो GR त्याचा कालावधी संपलेला आहे. आता नवीन GR प्रमाणे 25 लाख शेअर कॅपिटल लागतं. मग आम्ही म्हटलं की बाबा आता 25 लाख गोळा करायचे म्हणल्यानंतर पुन्हा किती वेळ जाणार. मग आम्ही ते प्रपोजल घेऊन तसंच दिल्लीला गेलो बाळासाहेब विखे पाटलांच्याकडं. बाळासाहेब विखे पाटील त्यावेळेस अर्थराज्यमंत्री होते आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडं बँकिंग पोर्टफोलिओ होता. मग बाळासाहेबांना सगळं समजावून सांगितलं. बाळासाहेबांनी काय वेळ केला नाही. त्यांच्या स्पेशल ह्याच्यामध्ये हक्कामध्ये त्यांनी मंजुरी दिली. आम्हाला पत्र दिलं. परेल बँकेला आम्ही दाखल केलं. तिथून 8-10 दिवसात आम्हाला परवानगी मिळाली. त्याच्यानंतर आम्ही इथं प्रकाश भोसले महाराजाच्या हातानं त्याचं उद्घाटन केलं. छोटासा कार्यक्रम केला आणि बँकेला सुरुवात केली. पहिल्या टर्मला सगळ्या डायरेक्टर बोर्डाच्या मते मी चेअरमन व्हावं असं असल्यामुळं मी त्यावेळेस चेअरमन व्हायला तयार नव्हतो. मग मी चेअरमन झालो. माझी पहिली टर्म संपली आणि दुसऱ्या टर्मला आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर बदलले नाहीत, चेअरमन बदलले नाहीत. बिनविरोध झालं. आणि शेवटच्या काळामध्ये मला थोडासा अनुभव आला की आपल्याला आपल्या वर्किंगमध्ये डिस्टर्ब होते. कारण करंजकर बापू आणि सोनवट सर हे कायद्याच्या दृष्टीनं इतके परफेक्ट होते आणि परफेक्ट आहेत अजून की त्यांनी इल्लिगल कुठलंही काम करायचं म्हटलं त्यांचा पूर्ण विरोध असायचा. पण ते काही डायरेक्टरला आमच्यापैकी पटलं नाही. आणि मेनवाईल आमचे बुरगुडे साहेबाची एंट्री कशी झाली तिथं, तर त्यावेळेस बुरगुडे साहेब होते आयडल
आयडल म्हणजे कारखाना त्यांचा आपला दवाखाना चालत नव्हता. ते काहीतरी त्यांचं मेंदूवर थोडा परिणाम झालेला, त्या गोळ्या खाल्लेल्यावर काय असेल ते असेल. पण आम्ही म्हणलं आमच्या बँकेला पूर्ण वेळ चांगला डॉक्टर मिळेल म्हणून त्यांना आम्ही कॉप्ट करून घेतलं. आणि बऱ्याचशा त्यांच्या हितचिंतक डायरेक्टरचं मत जे होतं त्याला, आणि ते त्याला कॉप्ट स्वीकृत सदस्य करून घेऊन आपण चेअरमन केलं. थोडं दुरुस्त करतो. पहिले 3 टर्म आमचे गेले, 3-3 वर्ष टर्म होते तेव्हा. पहिल्या टर्ममध्ये साधारण प्रत्येकाची विचारशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशील शक्तीचा आम्हाला अंदाज आहे. पहिली टर्म अशी गेली. दुसऱ्या टर्ममध्ये थोडंसं मतदान करून ठराव यायचे, कायदेशीर चाकोरे असल्यामुळे कुणालाही काही करता आलं. दुसरी टर्म पुन्हा एक्सटेन्शन केली, म्हणजे एकूण 3 टर्म चेअरमन होते. तेव्हा 3-3 वर्षाची टर्म होती. म्हणजे याची 2 टर्म झाल्यानंतर एक चित्र स्पष्ट झालं की कुठल्या तरी स्वार्थी किंवा वेगळ्या हेतून प्रेरित ॲक्टिव्हेशन होत आहे. तिसऱ्या टर्मच्या आमच्या लक्षात आलं. आणि नंतरच्या इलेक्शन आता आपण भाग घ्यायचे नाही. मामांची इच्छा होती, बँक दिली. मामांचा उद्देश फार विशाल होता, विशाल. शैक्षणिक क्षेत्र कव्हर केलं होतं, व्यवसायाचं म्हणजे आडत दुकान होती, प्रिंटिंग प्रेस होती. बँकेत लोकांची फार फसवणूक होती असे मामांच्या कानावर जायचं. आपल्याला बँक काढायची, पण त्याला योग यायला त्यांच्या पश्चात आला. आणि ही अकस्मात 5 दिवस फक्त शिल्लक होते बँक रजिस्ट्रेशनला. आणि 5 दिवसामध्ये हे सगळं केलं की बापू खासदार असल्यामुळं, तिकडं विखे पाटला आर्थिक राज्यमंत्री असल्यामुळे 31 डिसेंबर 1999 रजिस्ट्रेशन झालं. आणि तिथून 10 दिवसात लायसन आणले आम्ही. पहिला टप्पा असतो रजिस्ट्रेशन, ते थ्रू कमिशनर प्रपोजल जातं RBIच्या विभागीय ऑफिसला, तिथून हेड ऑफिसला जातं. पण या प्रक्रिया अर्थ राज्यमंत्री विखे पाटील साहेब होते, बापू खासदार होते, त्या प्रेशरनं हे 8 ते 10 दिवसात आम्ही लायसन आणलं. लायसन 2 प्रकारचं आहे, एक रजिस्ट्रेशन कॉर्पोरेशनचं आणि सावकारी करायचं जसं लायसन असतं तेच बँकेचं त्याला सावकारी करायचंच लायसन मिळतं. ते मिळून मग हे सुरू झालं. आता सगळं व्यवस्थित ओके. आम्ही 2 टर्ममध्ये केले सगळे. बँक इतकी क्लिअर स्थितीला आणून ठेवलेली आहे. पण जेव्हा मतभेद लक्षात आले तेव्हा मामांची इच्छा पूर्ण केली. तुम्ही उतराई झाला, मी उतराई झालं. बघू आता ज्यांना प्रबळ इच्छा आहे त्यांचं बघू काय दिवस काय चाललंय काय नाही. ते आम्ही 2 टर्म बघितलं. 2 टर्म बघितलं काय चाललंय. आणि मी त्यांचं एक आभार मानले. छान स्थितप्रज्ञासाठी पाहिजे दिव्य मराठी असाच रोल आमच्या दोघांचा पण आहे. ना कुठल्या पॅनलच्या आम्ही शिफारस करतोय किंवा कुणाला नावं ठेवतोय, हा आमचा उद्देश नाही. एक आम्ही जन्म घातलेलं की अपत्य आहे. आणि त्यावेळेस ती स्थिती पाहत नव्हती. पण आता असं लक्षात आलं की आता जर आपण लक्ष नाही दिलं तर प्राप्त परिस्थितीतल्या विकृतीकडे जाऊन बंद व्हायच्या मार्गावरची वाटचाल आहे सध्या. आपण जन्म घातलेला आपण असं रोल आहे, हे आमचा स्थितप्रज्ञाचा रोल आहे. आता या पेपरमध्ये फार सुंदर दिलेले आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या काही बाबीत तुम्हाला माहिती नाही आहे किंवा बहुतांशी सभासदांना माहिती नाही आहे, तर मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तेव्हापासूनचं जे संचालक मंडळ होतं, आम्ही आमच्या पिरियडमध्ये जे संचालक मीटिंगला हजर राहत नव्हते, बिनविरोध XY असे आलेले,
पण दिशा देण्यासाठी आम्ही काय केलं, त्यांना अगोदर नोटिसा काढलेलं होतं तेव्हा तुम्ही पूर्व परवानगीशिवाय बँकेच्या मिटिंगला हजर राहत नाही. इथून पुढं पूर्व परवानगीशिवाय सलग 3 मिटिंगला जर आपण गैरहजर राहिला तर आपलं संचालक पद रद्द होईल. त्याची जाणीव दिली. त्याचं प्रोसिडिंग आहे बँकेच्या प्रोसिडिंगवर. पुढे 3 सतत मिटिंगला गैरहजर राहिले, 2 लेडीज मेंबर आणि 1 जेंट्स मेंबर. आम्ही ठराव घेऊन त्यांना कमी केलं आणि निवडणूक पद्धतीनं घ्यायचं असते म्हणून ती पद्धत अशी शेवटी आम्ही जेव्हा 3 वर्षानंतर तुमच्या तुम्ही बघा म्हणून सोडून दिली त्यावेळेसची ही स्थिती होती. उद्देश काय, अनियमितता जी आहे ती जर आपण लक्ष दिलं नाही, जन्म दिलेले आम्हाला माहिती आहे काय लागते काय नाही. आणि सध्या काय होतंय, असे बाबी मतदारासमोर आणाव्यात हा आमचा प्रबळ प्रयत्न आहे. ना ह्या पॅनलला मत द्यायला म्हणलेलं नाही किंवा त्या पॅनलला मत द्या. ह्या ज्या बाबी आहेत ती तुम्ही तुमच्याकडे प्रचाराला जे येतील त्यांना हे प्रश्न विचारा की तुमच्या पॅनलमध्ये बाबा नेहमी गैरहजर राहणारे संचालक पूर्वी होते, त्यांना कमी केलंय, हे खरं आहे का विचारा त्यांना. आणि ते नाही म्हणले तर कुणी बँकेत जाऊ, बँकेत पाहू शकतो तुम्ही. आता काही रेकॉर्ड मागवता येत नाही, तिथं पाहू शकता. याच्यामध्ये एक शब्दाचीही बनवाबनवी किंवा हेराफेरी नाही. ज्या बाबी सर्वसामान्य सभासदाला मतदाराला माहीत नसतात त्या जाणीव द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना आव्हान केले, विचार करा, भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे. आता बँक आत्ता काय स्टेजला आहे हे आता सरांनी सांगितलं. बँकेमध्ये कर्ज देताना ज्या गोष्टी प्रकर्षानं